छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवखेडा येथील जागृत आणि प्राचीन बिल्वेश्वर महादेव मंदिरात सोमवारी एक सकाळी अद्वितीय भक्तिमय प्रसंग घडला। पहाटेच्या पूजेदरम्यान महादेवाच्या पिंडीजवळ साक्षात नाग वेटोळे घालून बसलेला पाहायला मिळाला। या दृश्याने उपस्थित भक्तगण आश्चर्यचकित झाले आणि क्षणार्धात मंदिरात गर्दी उसळली। महादेवाच्या नामघोषात मंदिर परिसर दुमदुमला तर उपस्थित भाविकांनी मनोभावे पूजा करून दर्शन घेतले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। अमरावती महानगरपालिकेने विजया आठोर यांच्या वडिलांच्या जागी एका अज्ञात व्यक्तीला कोणत्याही शासन निर्णय आणि महत्त्वाच्या कागदपत्राशिवाय फक्त एका अर्जावर अनुकंपा तत्वावर नोकरी दिली। सर्वच कागदपत्र महानगरपालिकेच्या विरोधात असून सिटी गोंदावली पोलीस स्थानकात 5 ते 6 वेळा तक्रार अर्ज देऊन सुद्धा यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे विजया आठोर यांच्या 72 वर्ष वयोवृद्ध आईला घेऊन गेल्या 99 दिवसापासून अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहेत। तरीही कोणतीही दाद न मिळाल्यामुळे आईसह उपोषणाला बसलेल्या विजया आठोर यांनी अखेर 2 दिवसीय अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देत न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचाही इशारा दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन मुळे पाटील यांनी। मी विजया उकरडा आठोर माझ्या वयोवृद्ध 72 वर्षीय आईला घेऊन गेल्या 99 दिवसापासून जिल्हा कचेरी अमरावती समोर आमच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहोत। माझ्या वडिलांची बेकायदेशीरपणे आणि जाली दस्तावेज म्हणजे सागर आठोरकडून फक्त साध्या एका अर्जावर त्याला अनुकंपा नोकरी देण्यात आली। त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतलं नाही, त्याला सहमती पत्राची गरज नाही, त्याला कोणत्याही शासन निर्णयाची गरज नाही, कुठल्याही कागदाची गरज नाही। एकही कागद न घेता फक्त एका अर्जावर महानगरपालिकेने नोकरी दिली। नोकरी दिल्यानंतर माझ्या आईचं घर हस्तांतरण करून दिलं आणि त्या घरावर प्रधानमंत्री आवास योजना दिली। सर्व कागदपत्र हे महानगरपालिकेच्या विरोधात आहे आणि सर्व कागदपत्र जोडून सिटी कोतवालीला तक्रार अर्ज 5 ते 6 तक्रार अर्ज सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेले आहे की त्यांच्यावर संबंधित अधिकारी आणि सागर आठोर, कुंदा आठोर आणि आकाश आठोर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। पण अजूनपर्यंत या 99 दिवसामध्ये कुठलीही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे उद्या दिनांक 5/8/2025 पासून 2 दिवस महानगरपालिका कार्यालय राजकमल याच्या समोर अन्नत्याग आंदोलन मी करणार आहे। आई माझी याच ठिकाणी आंदोलन करणार, मी एकटी फक्त त्या ठिकाणी आंदोलन करणार आणि 2 दिवसामध्ये माननीय आयुक्त सौम्या शर्मा मॅडम कर्तव्यनिष्ठ मॅडम आहे, न्यायप्रिय मॅडम आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या महानगरपालिकेला एवढ्या चांगल्या आयुक्त मिळाल्या। त्यांच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि त्यांनी या 2 दिवसामध्ये सागर आठोरवर, त्याची आई कुंदा आठोर, आकाश आठोरवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला नोकरीमधून खारिज करण्यात यावं एवढी आमची मागणी आहे। आणि या मागणीकरता 2 दिवस अन्नत्याग आंदोलन आहे उद्यापासून आणि आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी त्याच उपोषण स्थळावर आत्मदहन। महाराष्ट्रात 3 ते 4 महिन्यावर येऊन ठेपलेल्या महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं वक्तव्य माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांनी तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले असताना तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। ठिकाणी आधी होता, अजून एक नवीन कार्यालय सुरू झालेलं आहे, काय सांगाल एकंदरीतच? ते शहराचं कार्यालय आहे आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि दोघंही कार्यालय मिळून चांगल्या पद्धतीने कार्य करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन पुढे आणखीन वेगाने वाढतील। याआधी सुद्धा राष्ट्रवादीची ताकद खूप मोठ्या प्रमाणात होती, एक आमदार निवडून गेलेला आहे, काय वाटते 2029च्या निवडणुकामध्ये पुन्हा या ठिकाणी? 2029ची चर्चा आज करून काही फायदा नाही। 2029 पर्यंत काय काय होणार हे राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये काय काय नवीन घडते, पण पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करणार आणि ज्या पद्धतीने वरिष्ठ नेतृत्व आदेश देतो त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार। येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता बसेल का, काय वाटतं तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे तिरोडा शहरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे। प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक बूथ कमिटीवर राष्ट्रवादीचे सशक्त लोक आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत आहे आणि मला वाटतं की इथे 100% आमची सत्ता बसेल। ती महायुतीमध्येच लढाई की सर वेगळे वेगळे लढणार? हे वरचा निर्णय आहे, आमचे प्रयत्न आहे
माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय अजितदादा, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि माननीय प्रफुल्ल पटेल साहेब यांनी वरच्या लेवलवर सांगितलं आहे की जे जरी होत असेल तो प्रयत्न करायचा की महायुती करायची आहे, पण काहीतरी स्थानिक स्तरावर काही निर्णय कमी जास्त झाले तर तुम्ही निर्णय घेऊ शकतात, पण आमची जेव्हापर्यंत वरतून आमचे वरिष्ठ लोकांचा निर्णय येत नाही तेव्हापर्यंत शहरात आम्ही ताकदीने काम करणार. जिल्ह्याच्या प्रत्येक जिथे नगरपंचायतचं काम आहे तिथे ताकदीने काम. सर, याचाच अर्थ असा की तुम्ही निवडणूक वेगळी लढू शकता? हे पक्षाच्या निर्णयावर डिपेंड आहे. आता आम्ही काही निर्णय नाही घेतला की वेगळं लढू की सोबत लढू. थँक्यू. वरच्या जे निर्णय होईल त्या पद्धतीने. अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते, परंतु त्या निवेदनाची दखल न घेता महानगरपालिकेने अतिक्रमणाची कारवाई सुरूच ठेवली. त्यामुळे हॉकर्स युनियनकडून 29 जुलैला गाडगे महाराज समाधी मंदिर येथे भर पावसात आंदोलन करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. महानगरपालिकेची सुरू असलेली अन्यायकारक मोहीम ही शहर फेरीवाला धोरण 2014 या कायद्याचं उल्लंघन करत आहे. तसेच या कायद्याअंतर्गत हॉकर्स विरोधी कुठलीही कारवाई करण्या अगोदर पतविक्रेता समितीची बैठक घेतल्याशिवाय कारवाई करता येत नाही. पण महानगरपालिकेने तसे न करता परस्पर आदेश काढून हॉकर्स विरुद्ध अतिक्रमणाची कारवाई सुरू केली. त्यामुळे या युनियनचे प्रशासनाचा निषेध करून आंदोलने केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी. नमस्कार, मी गणेश मारोटकर, शहर अध्यक्ष हॉकर्स युनियन तसेच शहर फेरीवाला समिती सदस्य महानगरपालिका. गेल्या 1 महिन्यांपासून आमच्या हॉकर्सवर अतिक्रमण विभागाची अशी कारवाई की सुरू आहे जसे आम्ही नक्षलवादी आहोत, परंतु शहर फेरीवाला समितीची बैठक घेतल्याशिवाय यांना अशी कुठलीही कारवाई करता येत नाही. पण मॅडमनी आमची कुठली बैठक घेतली नाही, आम्हाला कुठल्या विश्वासात घेतलेले नाही. म्हणजे हे कारवाई की 2014चा जो हॉकर्सचा जो कायदा आहे त्याचं मॅडम उल्लंघन करत आहेत. आणि समोर सणासुदीचे दिवस आहे. सणासुदी दिवशी म्हणजे आमचीवाले सण अंधारात आणि तुमचे उजेडात हे तर संघटना होऊ देणार नाही. राहिला दुसरा विषय, मॅडम म्हणते मी जे लिगल आहे तेच करणार, तर मी एकच म्हणतो आम्ही इनलिगल आहो ना, तर तुमचीच महानगरपालिकेचं जे कॉम्प्लेक्स आहे, जे तुमची बिल्डिंग आहे जिथं तुम्ही रोज बसता मॅडम, आमच्या शहराचं जे हृदयस्थळ आहे त्याच कॉम्प्लेक्सला मॅडम पार्किंग कुठे आहे? पार्किंग आमचं हॉकरतून विचारता ना तुमची पार्किंग कुठे आहे, चालवता का तुम्ही हातोडा? सर्वात पहिले बुलडोझर तुमच्या महानगरपालिकेवर चालवा, मग आमच्यावर. ज्या दिवशी चालवा त्या दिवशी म्हणणार का तुम्ही कर्तव्य दक्ष अधिकारी आहे म्हणून. धन्यवाद. आता जसे तुम्ही नक्षलवाद्यांना उग्रवाद्यांना म्हणता का शरण येऊन जा आणि आत्मसमर्पण करा, आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, आम्ही तुमचं नाव गुपित ठेवू, म्हणजे शस्त्र घेतल्यावर तुम्ही मानणार आहेत का? आता यानंतर असं होणार नाही. आज नकली घेतली, उद्या आमच्यावर असा अन्याय राहिला तर असली घेतली शरण. धन्यवाद. अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे जेमतेम 10 वर्ष वय असलेला एक लहान मुलगा आमचे प्रतिनिधी विशाल गवई आणि स्वप्नील सरकटे यांना पिशवी घेऊन भरकटताना दिसला. त्याची विचारपूस केली असता तो मतिमंद असल्याचं समजल्याने तात्काळ अकोट ग्रामीण पोलीस स्थानकाचे ठाणेदार किशोर जुनगरे यांना माहिती देण्यात आली असता विभागातील पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवीत या मुलाच्या आईवडिलांची माहिती काढली. तर अमरावती जिल्ह्यातील पथरोड पोलीस स्थानकात या आईवडिलांनी त्यांचा मुलगा हरवल्याची तक्रार केली होती. या मतिमंद मुलाचं नाव हर्षल पुरुषोत्तम धुळे असल्याचं निष्पन्न झालं असून त्याच्या आईवडिलांना माहिती मिळताच त्यांनी अकोट पोलीस स्थानक गाठले आणि अकोट पोलिसांच्या मदतीने त्या मुलाला आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे पत्रकार स्वप्नील सरकटे आणि विशाल गवई यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी. हिंगोलीतील कळमनुरी येथील निघालेल्या कावड यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय. तर राज्यातील लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला. लाडकी बहीण योजना बंद होईल असा अपप्रचार विरोधक करत आहेत, पण बहिणीच्या हितासाठी सुरू केलेली ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं ठामपणे सांगत शिंदे यांनी विरोधकांना फटकारलंय. तर अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा असं आवाहनही त्यांनी जनतेला केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजीव मगर यांनी. जे आम्ही बोललोय या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, ही लाडकी बहीण योजना कुणीही किती आरोप करू दे, खोट्या अफवा पसरवू दे, पण लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.
माझे लाडके शेतकरी आहेत, त्यांनाही जे आम्ही वचन दिलंय ते आम्हाला माहीत आहे. ज्येष्ठांसाठी योजना असेल, माझ्या लाडक्या भावांसाठी योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, या सर्व योजना टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. प्रिंटिंग मिस्टेक आम्ही म्हणणार नाही, चुनावी जुमला आम्ही म्हणणार नाही. मला आठवतंय एकदा काँग्रेस सरकारमध्ये वीज बिल माफ करतो म्हणून निवडून द्या म्हणाले, निवडून आल्यानंतर धडाधड विजेची बिलं सोडली, शेतकऱ्यांना वीज बिल भरायला लावलं. पण आपल्या सरकारने 7.5 HP मोटर पंपाची वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बहुउद्देशीय संस्था मूर्तिजापूर संचालित सिद्धार्थ विद्यालय आणि कनिष्ठ कला महाविद्यालय तसेच गोल्डन स्किल्ड इंग्लिश कॉन्व्हेंट यांच्या सहयोगाने 30 ऑगस्ट युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड अवॉर्ड भारत, नॅशनल विदर्भ आर्ट सोशल कॉन्फरन्स अवॉर्ड नागपूर आणि समृद्ध पब्लिकेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अर्चना संजय तायडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर संपूर्ण जिल्ह्यात त्यांचं अभिनंदन आणि कौतुक होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी. वाशिम जिल्ह्यात 4 ऑगस्ट रोजी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवार निमित्त महाकाल भक्तांनी रिसोड ते श्री क्षेत्र औंढा नागनाथ पर्यंत पायी कावड यात्रेचं आयोजन केलं होतं. तर ही कावड यात्रा अत्यंत उत्साहात पार पडली. कावड यात्रेत सहभागी झालेल्या शिवभक्तांसाठी रिसोड शहरातून अनेक ठिकाणी अल्पपोहराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेत आयोजित केलेली मिरवणुकी रिसोडवासियांसाठी आकर्षक बिंदू ठरली. यावेळी महादेवाच्या नावाने जयघोष करण्यात आला. तर हजारोंच्या संख्येने शिवभक्त नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. जालना पोलीस आणि वाहतूक शाखेने संपूर्ण जालना शहरात आणि परिसरात कर्कश आवाज करीत फिरणाऱ्या बुलेट गाड्यांवर जप्तीची कार्यवाही करत त्या शहर वाहतूक शाखेत जमा केल्यात. मागील कित्येक दिवसापासून पोलिसांकडे आणि शहर वाहतूक शाखेकडे या बुलेट संदर्भात तक्रारी येत होत्या. या बुलेटच्या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली असल्याचं जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. सायलेन्सरची कर्कश ध्वनीची तक्रार वारंवार नागरिकांकडून प्राप्त होत होती. त्यासाठी आज जालनाचे ट्रॅफिक पोलीस, शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे पोलीस स्टेशनचे कदीम जालना शहर, सदर बाजार आणि तालुका यांच्या स्टाफने मिळून एक जॉईंट मोहीम राबविलेली. असे ज्या गाड्यामध्ये मॉडिफाईड सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब 2 तासाची मोहीममध्ये 7 अधिकारी आणि 40 कर्मचारी सामील झाले आणि 62 अशी गाड्या त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहे. त्याच्यावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई करण्याचा आता मोहीम सुरू आहे. कारवाईची पद्धत सुरू आहे. ही कारवाई आम्ही PI शहर वाहतूकचे इंगळे साहेब यांनी सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान 1 दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून राबवलेली पाहिजे. सो दॅट ही एक मेजर तक्रार आहे. खासकर सिनियर सिटीजनला याचा मोठा त्रास होतो. रात्री बेरात्री असे लोक बाईकवर फार मोठ्याने आवाज करून सर्वांची पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात. तसेच जो गॅराजवाले किंवा दुकानवाले हे यांना सप्लाय करत आहे त्याची पण चूक आहे. त्याची पण एक वॉर्निंगसाठी मीटिंग या आठवड्यामध्ये शहर वाहतूकचे PI साहेब घेणार आहे आणि त्याला लेखीमध्ये सूचना देणार. जरी त्याच्यानंतर पण ते सापडले सप्लाय करताना तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल.
उमरखेड तालुक्यातील बीबी येथे सर्वात जास्त प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। त्यासाठी महाराष्ट्र शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या हुमणीमुळे शेतकऱ्यांचं होणारं मोठं नुकसान कसं टाळता येईल यावर उपाययोजना म्हणून मार्गदर्शन करावे। तसेच झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असं शेतकरी वर्गातून जोरदार मागणी होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी। आर्णी नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष तसेच काँग्रेस नेते आरिज बेग मिर्झा यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली। या नव्या जबाबदारीनंतर प्रथमच ते वरेरा जनसंपर्क कार्यालय येथे भेटीसाठी आले असता त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आले। आरिज बेग मिर्झा हे दीर्घकाळापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वाची ओळख सर्वत्र आहे। स्थानिक स्वराज्य संस्थापासून राज्य पातळीपर्यंत त्यांनी नेहमीच लोकहिताचं कार्य प्राधान्याने केलं असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदावर त्यांच्यासारख्या अनुभवी तळमळीच्या आणि कर्तबगार नेत्याची निवड होणं ही संपूर्ण काँग्रेस पक्षासाठी अभिमानास्पद बाब आहे। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस माधुरी आडे, सचिव समीना शेख तसेच आर्णी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी। लातूर जिल्ह्यातील उदगीर पंचायत समिती कार्यालयात घडलेली घटना अत्यंत धक्कादायक ठरली। उदगीर पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक पंकज दंडिमे यांच्यावर असामाजिक प्रवृत्तीचे लोकांनी कार्यालयात घुसून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेचा तीव्र निषेध करत चाकूर पंचायत समितीचे सर्व कर्मचारी आज एकवटले आणि काम बंद आंदोलन पुकारले। शासकीय कर्मचारी सुरक्षित नाही तर प्रशासन कसं चालणार आणि जर सरकारी कर्मचारी स्वतःच्या कार्यालयात सुरक्षित नाही तर मग सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचं काय असा मोठा प्रश्न सध्याच्या घडामोडी पाहता उपस्थित होतोय। न्यूज मराठी 24 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। खरं तर आपण अनेक वेळा वेगवेगळ्या बातम्या करत असतो, पण खरं तर शासकीय कर्मचारी पण माणूसच आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण आता उदगीरमध्ये घटना अशी घडलेली आहे की दंडिमे नामक जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावरती म्हणजे खरं तरी कुठल्या तरी व्यक्तीकडनं त्यांच्यावरती हल्ला झाला। त्या संदर्भामध्ये या कर्मचारी आज चाकूर तालुक्यातले जे कर्मचारी चाकूर पंचायत समितीचे कर्मचारी ते खरं तर आज इथे म्हणजे एक दिवसाच्या धरणीला बसलेले आहेत आणि त्यांचं असं मत आहे की आमच्याकडे कामाचा लोड जरी असला तर ती कामं आम्ही करत असतो, पण त्या कामामध्ये जर आम्हाला अशा पद्धतीची वागणूक होत असेल तर तो आमच्यावरती अन्याय आहे। त्या संदर्भात आपल्याकडे काही कर्मचारी पण उपस्थित आहेत। 4 ऑगस्ट रोजी घरकुल विभागातील कर्मचारी श्री पंकज दंडिमे यांच्यावर काही अपप्रतीच्या गुणप्रतीच्या लोकांनी येऊन त्यांना दमदाटी केली। व्हिडिओ साहेब कुठेतरी दौऱ्यावर असतील, पण काहीतरी कारणामुळे त्यांच्यावर दमदाटी ती अतिशय चांगली नाही ती बाब। खऱ्या तर अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे ते समाजात। जिल्हा परिषद पंचायत समिती हे लोकांसाठी चालविलेले कार्यालय आहेत। पंकज दंडिमे यांना इतर म्हणजे 1-2 व्यक्तींनी शिवीगाळ व मारहाण केलेली आहे। घरकुल विभागात खूप मोठ्या प्रमाणात काम आहे। पंकज दंडिमे यांनी बीडीओ साहेब आज दौऱ्यावर आहेत, आपण उद्या तुमच्या कामाचा निपटारा करू असे सांगितलेले असतानाही त्या व्यक्तींनी त्यांच्यावर शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। तरी पंचायत समिती चाकूर मधील सर्व अधिकारी व कर्मचारी ह्या बाबीचा जाहीर निषेध करतात। तुमचं काय मत आहे मॅडम? काय असणार आहे पुढचं आंदोलन? काय असणार आहे तुमचं, किंवा कशा पद्धतीने हे जे वागणूक झाली ती बरोबर आहे का? काय म्हणणं आहे तुमचं? ही अशी वागणूक कर्मचाऱ्यांना देणं बरोबर नाही। समाजातील काही घटकांनी पण याचा विचार केला पाहिजे। त्यांच्या कामासाठीच हे कर्मचारी नेमणूक केलेली आहेत, त्यामुळे काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे प्रकार होऊ नयेत म्हणून आम्ही पंचायत समिती चाकूरच्या वतीने अधिकारी आणि कर्मचारीच्या वतीने या घटनेचा निषेध करीत आहोत। उदगीर पंचायत समितीचे कनिष्ठ साहेब आणि घरकुल विभागाचा पदभार सांभाळणारे दंडिमे पंकज दंडिमे कनिष्ठ सहाय्यक हे काम करत असताना काही अपप्रवृत्तीचे लोक येऊन त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली। त्या बाबीचा निषेध म्हणून आज सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पंचायत समिती चाकूरच्या वतीनं काम बंद आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। आज फक्त काम बंद आंदोलन केलेलं आहे, भविष्यात जर कारवाई नाही झाली संबंधितावर त्याच्या पुढे तीव्र आंदोलन करू। निवेदन शासन स्तरावर पण पाठपुरावा करण्यात आलेला आहे आता जीप स्तरावरती। आणि तुम्ही आता सांगत असताना दुपारच्या हो 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 आता वरिष्ठ कार्यालयाचे संदेश आहेत संघटनेचे आमच्या की आता काळी फीत लावून
पुढील कामकाज सुरळीत करावे असे सूचना आहेत. कर्मचारी जरी लोकसेवक जरी असले तरी यांना पण कुठेतरी आपण म्हणायला पाहिजे, कारण कामाचा ताण असतो आणि या कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये असं काही जे काही अपप्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये शासनाने कडक कारवाई केली पाहिजे का, तर 100% कारवाई केली पाहिजे. पण अशा कर्मचारी जे काही कामं करतात आणि जे काही चुकीचं आहे ते चुकीचंच असणार आहे, पण शेवटी कर्मचाऱ्यांवरती ताण येतोय असं आपल्याला इथे नमूद करावं लागेल. आणि अशा गोष्टीमुळे खरंच या आंदोलनाद्वारे किंवा आजच्या या लेखणी बंद आंदोलनामुळे तरी प्रशासन जागा होणार आहे का, आणि जे संबंधित ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाले त्याच्यावरती कुठेतरी न्याय करून या संबंधित विभागामध्ये किंवा प्रशासनाकडनं काही उपाययोजना केल्या जाणार का हे मात्र बघावं लागेल. सामाजिक न्यायासाठी अखंड झगडणारे आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते तसेच बहुजन समाजाचा विश्वासू चेहरा मानले जाणारे भाई भिकाजी इंगळे यांनी आपल्या हजारो समर्थकासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. आमदार मनोज कायंदे, जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काजी आणि प्राध्यापक दिलीपराव झोटे यांच्या उपस्थितीत झालेला हा पक्षप्रवेश केवळ औपचारिक नव्हता, तर तो सिंदखेडच्या विधानसभा क्षेत्राच्या राजकारणाला धक्का देणारा टप्पा ठरला आहे. भाई इंगळे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ एक नेता नाही तर एक चळवळ मिळाली आहे, अशी भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काहीसाहेब कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून मतदारसंघामध्ये ओळखला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे असून या स्पर्धेत टिकणारी मुलं तयार होणं गरजेचं आहे. त्यासाठी मुलांमधील कलागुणांना पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केले. 3 ऑगस्टला जगद्गुरू तुकोबारायांचे साहित्य परिषद आणि स्वर्गवासी दिगंबरराव पसलवाड बहुउद्देशीय संस्था चातारीद्वारा आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात उपस्थित असताना ते बोलत होते. केवळ डॉक्टर, इंजिनियर बनण्यासाठीच अट्टाहास न धरता त्यांच्यात चांगले गुण असतील त्या गुणांना जपून आपल्या पाल्यांना प्रोत्साहन देण्याचा सल्लाही त्यांनी या भाषणातून दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी. कळमनुरी तालुक्यातील एलकी फाटा येथे महामार्ग वाहतूक पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकीतले वाहतूक नियंत्रण अधिकारी किंवा कर्मचारी हे ड्युटीवरील ड्रेस न घालता हातात मशीन घेऊन ये जा करणाऱ्या वाहनधारकांना मशीनाचा धाक दाखवतात. या त्रासाला कंटाळून एका वाहनधारकाने त्यांचा व्हिडिओ काढून समाज माध्यमावर टाकलाय आणि आमदार संतोष बांगर यांच्याकडे याविषयी तक्रार करतो असं सांगताच हातात मशीन घेतलेल्या अधिकाऱ्याने तेथून पळ काढला. त्यामुळे हे अधिकारी खरे आहेत का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून हिंगोली पोलीस अधीक्षक यांची चौकशी करून अहवाल सादर करतील का, अशी सुद्धा चर्चा विभागात सुरू आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी. इकडे भाऊ, विदाउट वर्दीची गाडी कस काय अडवली तू? मशीन तुझ्या हातातली दाखव, इकडे खिशात घाल नको, इकडे पळ नको. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मोहनराव सुने यांचा वाढदिवस त्यांच्या गावी शिरसगाव कसबा येथे 3 ऑगस्टला पत्रकार आणि नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आला असून त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्ष लावगड, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार अशा या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली आहे. तर यावेळी अनेक पत्रकारांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. उमरखेड तालुक्यातील ढाणकी गावातील बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने परस्पर विक्री केल्याची घटना उघड झाली आहे. बँकेतून काढलेले सोने एका प्रतिष्ठित सोनाराच्या दुकानात विक्री करत असताना त्याच दुकानात बनवलेले सोन्याचे दागिने कोणाचे आहेत ते त्या सोनाराला माहीत असल्याने त्याने त्या मालकाला फोन करून तुम्ही विक्रीसाठी हार पाठवला का अशी विचारणा केली. तेव्हा त्या माणसाने आपले दागिने बुलढाणा अर्बन बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्याची माहिती दिली.
मग बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने सोनाराच्या दुकानात आले कसे याबद्दल शहानिशा करून तेव्हा बँकेच्या लॉकरमधून 28 लाखापेक्षा जास्त किमतीचे सोने परस्पर विक्री केल्याचं लक्षात आलं असून त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं। तर नागरिकांनी बँकेतून पैसे आणि लॉकरमधील दागिने काढण्याचा सपाटा सुरू केलाय। संबंधित चोर कर्मचारी फरार असल्याचं सूत्राकडून कळाले असून पैसे आणि दागिने आता कुठे सुरक्षित ठेवता येतील हा प्रश्न ठेवीदारांना पडलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। दर्यापूर महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताह 1 ते 7 ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आला असून यामध्ये महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे। या सप्ताहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत होणाऱ्या विविध योजनांचा दर्यापूर विधानसभा क्षेत्रात लोकप्रिय आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाच्या वेळी आमदार गजानन लवटे यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध योजनांविषयी माहिती दिली असून त्यांचा लाभ विभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले। यावेळी तहसीलदार कानडजे, उपविभागीय अधिकारी हांडे, सहाय्यक गट विकास अधिकारी ढवक, नायब तहसीलदार प्रवीण जमदाडे यांच्यासह उपविभागीय संबंधित अधिकारी तसेच तालुक्यातील नागरिक आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। विविध हिंदू संघटनेच्या वतीने श्रावण महिन्याचं औचित्य साधून कोसमेट हे सहस्त्रकुंड या ठिकाणी कावड यात्रेचं आयोजन करण्यात आले। खांद्यावर कावड घेऊन हर हर महादेवाच्या जयघोषात तब्बल 10 किलोमीटरचा प्रवास या शिवभक्तांनी पायी चालत केला। या कावड यात्रेचं इस्लामपूर शहरात जंगी स्वागत करण्यात आलंय। तर कावड यात्रेतील शिवभक्तांसाठी अल्पपोहराची सोय सुद्धा यावेळी करण्यात आली होती। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांच्या देखरेखीखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। आरटीओचे कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी कामकाज न करता रस्त्यावर उभे राहून पैसा गोळा करताना दिसून येतात। यामुळे वाहनधारक आणि सर्वसाधारण जनता यात होरपळली जाते। अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देऊन जनतेला होणाऱ्या या नाहक त्रासाच्या विरोधात नागपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। वाहतूकदारांच्या हितासाठी 365 दिवस आम्ही सतत झगडत असतो, भांडत असतो आणि वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो अडचणी त्रास आहे त्याचं निवेदन म्हणून आम्ही आज हल्लाबोल आंदोलन या स्वरूपात इथे घेऊन आलो आणि वाहतूकदारांच्या विविध समस्या आहेत ज्या कारण नसताना अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो एवढं जरी वजन जास्त असलं, 5 किलो जरी जास्त असलं तरी वाहनधारक त्यांना चालान करतात। 50-50 हजाराचे, 60-60 हजाराचे चालान देतात। इथे काही जे विषय ज्यांनी आम्हाला आमच्या मॅडमशी चर्चा केली त्या मॅडम निरुत्तर झाल्या। त्या म्हणाले आम्ही तुम्हाला कळवू। म्हणजे आतापर्यंत या व्यवस्थेमधले मी जे 8 मुद्दे मांडले त्या 8 मुद्द्यापैकी कुठलाही विषय त्यांच्याकडे नव्हता आणि त्याची इथे परिपूर्णता नव्हती व्यवस्था। महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याचा संयुक्त प्रकल्प हा लेंडी प्रधान प्रकल्प म्हणून ओळखला जातो। गेल्या 38 वर्षापासून प्रकल्प रखडलेला होता आणि आता पुनर्वसनाचं काम सुरू आहे, परंतु निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याने लेंडी प्रकल्प कार्यकारी अभियंता यांना निलंबित करा तसेच इतर मागण्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील रावणगाव, खानापूर तसेच इतर गावातील नागरिक आणि राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट इशाद पटेल यांच्या नेतृत्वाखाली देंगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले। त्याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देशमुख यांनी। आज तब्बल आमच्या 11 मागण्या आहेत। त्या मागण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आमच्या पुनर्वसनामधल्या पाण्याचा मुद्दा, जो की अतिशय घटक अवस्था पाणी गंभीर आहे, तो सुद्धा पूर्ण करण्यात यावा। विजेचा सुद्धा प्रश्न तेवढाच अतिशय गंभीर आहे। यामध्ये आमची एक विशेष मागणी ही राहिली
की ज्यावेळेस वीज तुम्ही कनेक्शन देता त्यावेळेस एक पैसे म्हणून आकारला जातात, जे पैसे तुम्ही आकारले जातात ते किमान आम्ही पुनर्वसित म्हणून आम्हाला ते माफ करण्यात यावं आणि किमान इथूनच्या पुढे 2 वर्षापर्यंतच्या सुद्धा आम्हाला माफ करण्यात यावं अशी एक मागणी आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.